चंद्रपूर जिल्ह्यातील 2 कोळसा खाणींना स्थगिती. वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेडच्या प्रयत्नांना धक्का. वाघांचे भ्रमण मार्ग असल्याने दिली स्थगिती. अकोल्यात बनावट सोने गहाण ठेवून कर्ज घेणाऱ्यांना अटक. 3 आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात. खदान पोलिसांकडून पुढील तपास सुरू. महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाकडून दरवाढीचा प्रस्ताव. कापसाला प्रति क्विंटल 10,579 दर, तर सोयाबीनला 7,077 रुपयांची शिफारस. मेकअप करताना गर्भवतीच्या पोटात गेली पीन. 6 महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या पोटात गेली पीन. कंबोडियातील सायबर टोळीचा पर्दाफाश. मुंबईसह दिल्ली, गुजरातमध्ये कोट्यवधींची फसवणूक. 12 जणांना सोलापूर, नवी मुंबई, गोवा, पंजाबमधून अटक. पुणेकरांना मिळणार महामेट्रोची ई-बाईक फीडर सेवा. प्रवाशांना भाडे तत्वावर मिळणार ई-बाईकची सुविधा. पुण्यातील 10 स्थानकांवर 50 ई-बाईकच्या माध्यमातून सेवा. पालघरमधील नागरिक कारखान्यांच्या प्रदूषणामुळे त्रस्त. टायरपासून राख, ऑइल आणि तार तयार करणाऱ्या कंपन्या. वाडा तालुक्यातील कुडूस जवळील मुसारणे वडवलीतील घटना. बाजारात नवीन लसणाची आवक वाढली. लसणाची आवक वाढल्याने दर निम्म्यावर. गावरान लसणाला 200 रुपये प्रति किलो दर. पैठणमध्ये नवनवीन पिकांच्या लागवडीचे प्रयोग. कमी खर्च, कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारी रेशीम शेती. रेशीम उत्पादनातून शेतकऱ्यांना आर्थिक बळ. जालन्यात 9 कॉपी बहादरांवर कारवाई. 763 विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर दिलाच नाही. 32,448 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा. तिरुपतीमध्ये मंदिरांचा महाकुंभ. 1,581 धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार. जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय मंदिर परिषद. गोसेखुर्दच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचं आंदोलन. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कालव्यात उतरून आंदोलन. उरणमधील 7 बांगलादेशी नागरिक पोलिसांच्या अटकेत. बांगलादेशी नागरिकांकडून बनावट कागदपत्र जप्त. अनेक महिन्यांपासून अवैध राहत असल्याचं समोर. संगमनेरमध्ये महसूल पथकावर प्राणघातक हल्ला. तहसीलदार धीरज मांजरे यांच्या पथकावर वाळू तस्करांचा हल्ला. हल्ल्या प्रकरणात 10 जणांवर गुन्हे दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.